तुझ्यासारखा गुंड आहे, जर त्याचा बाप आहे त्याला कळलं ना. गुंडा? मी गुंडा? कमॉन यार वसुंधरा, अगं बिझनेसमॅन आहे मी, आणि मी तर फेवरेट आहे त्याचा. तू बघितलंस ना, जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा कसा लकी अंकल करत करत धावत येतो माझ्याकडे, जवळ जवळ कडेवर बसतो माझ्या येऊन. झेपणार नाही म्हणा मला तो, पण किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर. बरं जाऊ दे चल राहिला. नाही सांगितलं ना तुम्ही, काही हरकत नाही. मला भेटला ना की मीच सांगेन त्याला माझी खरी ओळख. तू काय सांगणार? तुझी खरी ओळख मी सांगेन त्याला. माझ्या मुलाला चांगलं वाईट बरोबर कळतं. तुझ्याबद्दल सगळं खरं सांगितलं ना मी त्याला, तर स्वतःहून लांब राहायला लागेल तुझ्यापासून तो. असं म्हणतेस? ठीक आहे, सांग. नाही पण तू सांगितल्यानंतर काय होईल जास्तीत जास्त काय होईल? त्याला थोडासा धक्का बसेल, तो जरा कोशात जाईल, सगळ्यांची बोलणं वगैरे बंद करेल. काय होणार आहे जास्तीत जास्त? मी तर ऐकलंय बाबा, लहान मुलांना सुद्धा डिप्रेशन येतं म्हणे. खरंच? काय ग, घाबरलीस? म्हणून म्हणतोय, मी सांगेन तसंच करायचं. एवढीच जर काळजी असेल ना आपल्या मुलाची, तर एक काम करायचं, आता लवकरात लवकर आकाश ठाकूरला डिवोर्स देऊन टाकायचा. आणि मग त्याच्याकडून जी भरमसाठ ॲल्युमिनी मिळेल ना तुला, खूप पैसे, ते सगळे पैसे येऊन लगेच मला द्यायचे. आणि मग ते पैसे मला दिल्यानंतर तू इथून आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून तुझं हे तोंड काळं करायचं. तशी बाकी हुशार आहेस ग तू, आणि तुम्हाला पण कळलंच असेल सगळं. चला मग मी निघतो. आणि जर मी यातलं काहीही केलं नाही तर मग भोगेल आपलं बिचारं बाळ, त्याचे परिणाम भोगेल. तुला माहिती आहे ना मी काय काय करू शकतो ते, माहिती आहे ना? मग जरा तुझा हा बारीक मेंदू वापर आणि त्या सगळ्याचा विचार कर. आकाश, ही खन्नाच्या वेडिंगची फाईल आहे. तू नव्हतास तेव्हा 2-3 मीटिंग झाल्या आमच्या त्यांच्यासोबत. व्हेन्यू आणि कॅटरिंगचं फायनल झालेलं आहे. आणि तू नाही आहेस हे कळल्यावरती थोडे साशंक झाले होते, पण आम्ही कसं बसं त्यांना धरून ठेवलं. हो, आणि मंडपचं डिझाईन आपण ऑलरेडी फायनल केलेलं आहे. आता फक्त इन्व्हिटेशनचं काम बाकी आहे. एक मिनिट, हे डिझाईन्स फायनल केलेत? हो. अरे असं काय करतोयस? तूच फायनल केलं ना हे डिझाईन. हो आता रे, वसुंधरा वहिनीचे इनपुट्स. हे डिझाईन्स चेंज करायचे. हां, दादा रे, पण खन्नासला आवडत हे डिझाईन्स. तरी पण चेंज करायचे. यापेक्षा बेटर डिझाईन्स प्रेझेंट करू, त्यांना ते पण आवडेल. पण वसुंधरांचे इनपुट्स असलेले डिझाईन्स मला नको आहे. कळलं? ठीक आहे. आणि हे काय, एवढा डिस्काउंट का दिलंय? आकाश, क्लायंट बॅकआउट करत होते, त्यांना थांबवण्यासाठी आम्ही त्यांना हे डिस्काउंट दिलं. का दुसरा कुठला पर्याय नाही सुचला? तर एक 30% डिस्काउंट देऊन मोकळे झालात तुम्ही. दादा रे, क्लायंट हातून चालला होता निघून, मग दुसरा हातून जाऊ नये म्हणून त्याचे तळवे चाटायचे नसतात. अखिल, फर्मली सांगायचं की कॅन्सल केलं ना तर ॲडव्हान्स परत मिळणार नाही, तर बरोबर थांबतात ते. आकाश, एक मिनिट.
हे बघ, यात अखिलची काहीही चूक नाहीये. अरे असं आपण क्लायंटला सांगितलं तर आपले रिलेशन खराब होतं. दादा प्लीज, तू तर काहीच बोलू नकोस. जर अखिल चुकत होता, तुझं काम होतं त्याला करेक्ट करणं, पण नाही, तू पण तीच चूक केलीस. काय काय फालतूपणा लावला नुसता. नुकसान करून ठेवलंय तुम्ही. जी कामं जमत नाही ती करायचीच कशाला? त्यापेक्षा थोडे दिवस डिले करता आलं असतं, मी परत येऊन सगळं फिक्स केलं असतं ना. दादा आकाश, बघ, तू प्लीज शांत हो. अरे इतकं काही झालेलं ते नाही. तुम्ही नका ठरवू. एकतर स्वतःची चूक मान्य करायची नाही, कामं बिघडवून ठेवायची आणि वर मला अक्कल शिकवायची. या असल्या सगळ्या इनकॉम्पिटन्सीमुळे ना मला कोणाची रिलाय करता येत नाही. नको करू मर्गीला आहे, नको करू. कर तुला हवं ते हवं तसं. तसंही तुला आमची किंमत नाहीच आहे ना, मग जाऊ दे, सोडून दे सगळं. बस एवढंच. नाही म्हणजे तुमच्याशी किंवा त्यांचा आपसात त्यांचं ते बोलणं काही झालं का हे विचारायचं होतं मला. बरं, आम्हाला माहिती हो आमच्या मुली हुशार आहेत ते. त्यांच्या पालकांचं काही बोलणं झालं का नाही ते सांगा. ओके, थँक्यू. काय ग, कुणाला छापत होतीस? चिनू मनूच्या टीचरना. का? अहो, पेरेंट टीचर्स मीटिंग झाली ना हो. ही आलीच असेल ना बनीसाठी, तेव्हा तिचं आणि आकाशचं काही बोलणं झालं का हे काढायचं होतं मला. पण हिचं आपलं तिसरंच. तुमच्या मुली किती हुशार, त्यांची आई किती गुणी, एवढं लक्ष देते, डोक्यात गेली माझ्या. हळू जरा. वसुंधरा मीटिंगला गेली असेल ते बनीसाठी. आकाश आणि वसुंधराचं काही बोलणं झालं असेल असं मला नाही वाटत. काहीच झालं नाही असं कसं असेल? पैशाला हापापलेली बाई आहे ती. ही बरी सोडेल आकाशला असं. म्हणून म्हणते आपण आकाशचं दुसरं लग्न करून द्यायला हवं. तिसरं? आकड्यात काय आहे? तरी पण आकाशचं मन तिच्यावरून वळवलं पाहिजे. तिला लांब केलं पाहिजे आकाशपासून, मग आकाशकडे वळत आहे. अजून किती लांब करणार आहेस? डिवोर्स पेपरवर सही केली आहे ना तिने? एवढं पुरेसं नाही हो. एक काम करते, आज चिनू मनूला पिकअप करायला मीच जाते. मग बघते तिच्याकडे. एक मिनिट. काय करणार आहेस? कळेल. गोष्टी बिघडतायत तनया, आणि अशाने ना आपला प्लॅन बाजूला पडतोय. आय नो मम्मा, त्या आकाश दादानी ना ऑफिसला जायला नको होतं. ऑफिसला काय, त्याने ना जिवंतच राहायला नको होतं. इतके प्रयत्न करते पण मरतच नाहीये. तर काय करणार? ठीक आहे, तो लकी म्हणालाय ना तो काहीतरी करेल. एक्झॅक्टली. पण आकाश मेला असता ना तर आपल्याला लकीची गरजच पडली नसती. खरंय. तने बर, मला एक सांग, त्याने डिवोर्स पेपर साईन केले? कसलं काय, अजून नाही केले. काय चाललंय, का वेळ लावतोय? संपवून टाका ना एकदाच ते लग्न. आय नो मम्मा, मला पण आकाश दादाची खूप काळजी वाटते. आकाश दादाला सपोर्ट करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय पण नाहीये मम्मा. आय नो. अरे अखिल, कसा आहेस तू? मी ठीक आहे. ये ना, ये बस ना. बसा बसा. अखिल, तू आत्ता इथे कसा? मी ही तर तुझी ऑफिसची वेळ आहे ना. हा,
बेबी यू ओके ना? काही झालंय का? आकाश जाता ग कधी कधी इतका विचित्र वागतो ना. आता आज आराम करायला पाहिजे होता ना त्याने, तर आला ऑफिसला. आला ते आला, शांतपणे काम करायचं होतं तर नाही. आमच्यावर इतकी चिडचिड केली त्याने. चिडचिड? आणि तुझ्यावर? आर यू सिरियस? मी म्हणजे दादा नसताना तूच बघितलंय ना सगळं ऑफिस. पण खरं तर त्यांनी तुला ट्रीट द्यायला पाहिजे. आय नो. असलं काय यु नो, कधी कधी मला असं वाटतं की आकाश दादाला फक्त माझ्या चुकाच दिसतात. आता तो नव्हता तर एका मोठ्या क्लायंटला वाचवण्यासाठी मी आणि भास्कर दादाने त्यांना एक मोठा डिस्काउंट दिला, तर त्याला त्याचं काहीच कौतुक नाहीये. तर डिस्काउंट का दिला यावरून चिडवतो माझ्यावरती. जाऊ देत रे अखिल, नको जास्त विचार करू. आणि मला काय वाटतं माहितीये, तू क्लायंट वाचवून एक खूप उत्तम काम केलेस खरंच. तर तुला माहिती आहे का, मी दादाचं नेहमी ऐकतो यार. कितीतरी वेळा माझ्या चांगल्या आयडियाज बाजूला ठेवून त्याने सांगितले तसंच केलंय मी. ऐकून घेण्याची माझी पण काहीतरी लिमिट आहे ना यार. आय नो बेबी. अखिल, तुझं मन किती मोठं आहे रे. मला काय वाटतं माहितीये का अखिल, तू ना आत्ता आकाशला समजून घ्यायला पाहिजेस. तो आत्ता जे काही वागतोय ना, हे एक प्रोजेक्शन आहे रे. प्रोजेक्शन आहे म्हणजे बघ, आकाशला ना खूप मोठा धक्का बसलाय. वसुंधरासारख्या बाईनी त्याला फसवलं म्हणून त्याचा इगो हर्ट झाला. हर्ट कसला, त्याचा इगो ना पूर्णपणे ठेचला गेलाय. आणि मग अशा वेळी काय होतं, चिडचिड होते आणि मग दुसऱ्यांवर राग निघतो. समजलं? पण मला काय वाटतं माहितीये का अखिल, लोकांना ओळखण्याचं जे स्किल तुझ्यामध्ये आहे ना, ते आकाशमध्ये सुद्धा नाही. करेक्ट आहे मम्मा. अखिल, मलाही हेच वाटतं. बनीला न्यायला आलीस? आई, आई कशा आहात तुम्ही? आकाशराव कसे आहेत? त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही, नाही तर परत आणि नजर लावशील. आई, असं नका बोलू, असं अजिबात नाहीये. पण मला आहे अगं शंका. तू चिनू मनूला इथे लपून छपून भेटत असणार, आमच्या विरुद्ध त्यांचे कान भरत असणार. काय सांगावं, एका दिवशी त्या दोघींना किडनॅपही करशील, तुझा काही भरोसा नाही. नाही नाही, असं नका बोलू. मी स्वप्नात पण असा विचार नाही करू शकत. नाही सिद्ध कर मग. बनीचं नाव काढून टाके शाळेतून. काय? आई, आई, असं कसं करू मी? मी विचारत नाहीये, सांगतीये तुला. उद्याच्या उद्या त्याचं नाव या शाळेतून काढून टाकलं गेलं पाहिजे. तशी त्याची फी माझा आकाशच भरतोय ना. तुमच्या सारख्यांवर ते पैसे उधळण्यापेक्षा मी गरिबांना वाटेल. माझ्या चिनू मनूवर तुझी आणि तुझ्या मुलाची सावली पण पडता कामा नये. कळलं? बनीजी, आज तर सँडविच खूप मस्त होतं. बनीच्या त्याने आम्हाला शेअर केलं. आणि आज त्यांचा उपमा पण खूप मस्त होता. चिनू, त्याला कशाला दिलास उपमा? शाळेला वाटायला डबा देतो आम्ही. शेअर केलं तर काय झालं? शेअरिंग इज केअरिंग ना. तेच ना, आधीच आम्ही बनीच्या आईचा खाऊ मिस करतोय. ओके आजी, तुमचा उपमा खूप मस्त होता. थँक्यू. हा, चल गा, चला. तरी तुझा बाबा घरी आहे ना? बनी, बाळा, आता आपण नाही जाऊ शकत त्यांच्यासोबत. काय? आता किती दिवस घरी नाही
बनी प्लीज मला शांत बस प्लीज. चला आय घरी येणार नाही. चल ग. बनी नको बनी आपण नाही जाऊ शकत प्लीज थांब बनी. बाबा चिनू मनूला आणायला कोणी गेलंय का हो? अहो मला ना कामाच्या गडबडीत लक्षातच राहिलं नाही. मी पटकन जाऊन त्यांना घेऊन येते. खूप उशीर पण झाला असेल. नको रिलॅक्स रिलॅक्स. जयश्री गेले त्यांना आणायला. हुश. मला तर टेन्शनच झालं होतं बाबा. काळजी करू नकोस. मुद्दामच गेली. मुद्दाम? वसुंधराशी बोलणार आहे तिकडे ती. आता काय बोलायचं राहिलंय बाबा? ते तिलाच माहित, मला काय माहित. ठीक. बाबा तुमच्यासाठी चहा कॉफी काय आणू? नाही नको. ठीक. अवनी काय बाबा? खूप काम पडतं ना ग घरात. मुलांचं पण बघा, घरातलं पण बघा. ठेव बाबा. मी काय पहिल्यांदा थोडी काम करते. इतक्या वर्षांपासून करते मुलींचं. आता मध्यंतरीच्या काळात वसुंधराची मदत होत होती मला, पण ठीक आहे असो. येऊ दे ना मला. मी तुमच्या सगळ्यांकडे ऑनलाईन करणार आहे त्याला. मुद्दाम केलं नाही सगळं तू. ए काय अट्टीपणा चालवलाय? जरा ऐका ना माझं. काय काय झालं काय? विचारा का दोघींना विचारा. ते इकडे इकडे बस येते. काय काय झालं चिडचिड करायला? बोला. बघा ना आजोबा, आजीने बनीला त्याला घरी आणलंच नाही. बनीच्या आईला पण मुद्दाम शाळेत सोडून आली दोघांना. हात तिच्या म्हणून रागावला तो तुम्ही. अरे तुम्ही यांना सांगितलं नाही का? काय ना बनी दादाचे आजी आजोबा आहेत ना, ते आजारी आहेत. म्हणून मग तुमची आई आणि बनी दादा तिकडे राहत आहेत. कुठे नका बोलू. मला माहितीये खरं खरं काय झालंय ते. आई बाबांचं भांडण झालं म्हणून ते एकमेकांशी बोलत नाहीयेत ना. हे कोणी सांगितलं तुम्हाला? आणि लहान आहात ना, लहान मुलांसारखं वागा. मोठ्यांच्या मध्ये पडायचं कारण नाहीये. जयश्री हळू. आणि बनीच्या आईला घेऊन ये जा. एकदम गप्पा. एकदम गप्पा बसायचं. कोणी काही बोलायचं नाही. गपचूप वरती जा, फ्रेश व्हा आणि खेळायला पळा. चला सोडाव त्यांना. धरून बस. चला चला चला. ए तुम्ही दोघे शहाण्या मुली आहेत की नाही? हा मी तुम्हाला खाऊ देणार आहे. चला लवकर फ्रेश व्हायचे. चला चला चला. खाऊ कोणाला खायचाय? चिनू मनूला. चला पटकन. चला 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 चला. बघतायत बघा कशा डोळे वटारून. काय रे देवा. आकाश आमटी वाढू का तुला आणखीन? नकोय. मग भाजी? नको आहे. अरे नको काय, तुझ्या आवडीची केली आहे ना. आई नको आहे. जयश्री तर त्याला काय हवं असेल तर तो मागेल ना. आता घेईल तो स्वतः. आकाश अरे बरा आहेस ना? म्हणजे आम्हाला न विचारताच आल्या आल्या कामाला जुंपून घेतलेस. पण तू मी ठीक आहे बाबा. मा खरं तर मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं.